जय महाराष्ट्र मित्रांनो. छत्रपती संभाजीनगर तसेच अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि त्यासोबतच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्याचा समावेश असलेल्या APL म्हणजेच केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण, राशनऐवजी जी रक्कम भेटत होती पर मंथ 150 रुपये, त्या योजनेनुसार आता त्या 150 रुपयामध्ये वाढ करण्यात आलेली आहे मित्रांनो. त्याबद्दलच या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती सांगणार आहे. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. GR मध्ये सविस्तर बघू शकता मित्रांनो. आत्ता सांगितल्याप्रमाणे शीर्षकाखाली यामध्ये तुम्ही बघू शकता. आता जिल्ह्यांचा सुद्धा मी समावेश म्हणजे कुठले जिल्ह्यांचा समावेश आहे या योजनेमध्ये तर बघू शकता. छत्रपती संभाजीनगर म्हणजेच मराठवाड्यातील जे छत्रपती संभाजीनगर, त्यासोबतच जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली हे जिल्ह्यांचा समावेश आहे छत्रपती संभाजीनगर विभागातील. त्यासोबतच अमरावती विभागातील बघू शकता. अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि त्यासोबतच वर्धा या जिल्ह्यांचा समावेश म्हणजे एकूणच 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2000 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना ते 2023 मध्ये जो GR काढून प्रति लाभार्थी 150 रुपये असं प्रत्येक महिन्याला मिळणार होते. त्याच चालू सुद्धा झालेली आहे मित्रांनो ती योजना. त्याच धर्तीवर आता यामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. त्या संबंधीच हा व्हिडिओ आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहेत, तुम्ही बघू शकता. इथं बघू शकता 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी 150 रुपये इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची योजना कार्यान्वित करण्यात मान्यता देण्यात आलेली होती. तर अशाच मध्ये आता या थेट हस्तांतरण करण्यात येणाऱ्या योजनेमध्ये आता थोडासा बदल करण्यात आलेला आहे. आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता आता इथं राज्यातील या 14 आत्महत्याग्रस्त शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समावेश न झालेल्या APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे एप्रिल म्हणजेच एप्रिल 2024 पासून प्रति लाभार्थी म्हणजे प्रत्येक महिन्याला प्रत्येक लाभार्थ्याला राशन कार्डवरती जर समजा 5 लाभार्थी असतील तर प्रत्येक लाभार्थ्याला 170 रुपये याप्रमाणे त्या 5 लाभार्थ्याला प्रति महिना ही रक्कम दिली जाणार आहे मित्रांनो. 170 गुणिले 5 केलं तर जेवढी रक्कम येईल ती रक्कम त्या राशन धारकाला मिळणार आहे मित्रांनो. असे या आधार संलग्न खात्यामध्ये म्हणजे आधार लिंक असलेल्या बँक खात्यात ही रक्कम डायरेक्ट हस्तांतरण केली जाणार आहे पर मंथ. अशा प्रकारे एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे शासनाकडून. तर हे राज्यातील जे 14 जिल्हे आहेत पात्र, त्यांच्या जिल्ह्यातील शेतकरी जे आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत त्यांना या केशरी शिधापत्रिकाधारक राशन कार्ड या योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो. एक अतिशय महत्त्वाचा बदल होता. त्या संबंधित व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर मित्रांनो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.